आता बघूयात इतरही राजकीय टॉप 9 बातम्या। करमाळ्यातील पोलिसांना धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलवरून दमानियांचा सवाल। तर तुझी डेअरिंग कशी झाली असं म्हणण्याची इतकी दादागिरी का? दमानियांचा सवाल। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। दक्षिण मुंबईच्या उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत असं मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शिंदे देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचं राजकीयदृष्ट्या कपडे काढतायत। देवरांनी फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावरून रोहित पवारांची टीका। एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। मुंबईत आम्ही आंदोलन करू नाहीतर हैदोस घालू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? दक्षिण मुंबईचा 7/12 धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का? शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर द्यावं। देवरांच्या पत्रानंतर राऊतांचा हल्लाबोल। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे। मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचं 7/12 काय या धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही? संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर खासदार ओमराजे निंबाळकर भडकले। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर। पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। तर आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सध्या लांबणीवर। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवारांमध्ये 20 मिनिटं चर्चा। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। तर आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद। ओव्हरटाईमची वेळ वाढल्यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदाही होणार। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती। कामाचे तास वाढवण्याचा शासनाचा निर्णय श्रमाचा अवमान। सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढावं लागेल। कामगारांनी कधीही शोषण सहन केलं नाही आणि करणारही नाही। कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयावर आव्हाडांची प्रतिक्रिया।